गायकवाड साहेब, या ज्या सगळ्या जाती जमातींबद्दल आपण अनेक वेळापासून बोलतोय, या कुठेतरी ब्रिटिशर जे होते त्यांना धोका होता म्हणून त्यांनी यांना क्रिमिनल करून टाकलं. अगदी खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न एवढा जटिल आहे की आम्ही ब्रिटिशच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक आहोत. जी पारधी आपण म्हणतो गुन्हेगार आहे, शमशेरसिंग भोसले नावाचा झाबुआमध्ये म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या बॉर्डरला 1200 लोक घेऊन इंग्रजावर हल्ला केला होता. बर. आणि त्याच्यात त्याचे 1000 लोक मारले गेले. तो पारधी होता शमशेरसिंग भोसले. उमाजी नाईकांनी स्वतंत्र आपलं बस्तान तयार केलं, इंग्रजाच्या विरोधात लढे दिले. आणि गंमत अशी की उमाजी नाईकांनी इंग्रजाच्या जेलमध्ये ते शिकली इंग्रजी आणि त्यांनी पहिला जाहीरनामा तयार केला. बरोबर. या गोष्टीचं सांगण्याचं कारण आहे की ब्रिटिश आम्हाला दुश्मन वाटत होते आणि म्हणून आम्ही आई वडील सर्व लोक बाहेर पडायचं गावाच्या आणि अनेक खजाने लुटणं, ब्रिटिशाचे हत्यारं पळवणं आणि जे स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणून वकील पारधी वाचा, त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी आणल्यात की आम्ही स्वातंत्र्य सैनिकाला पुरवायचे, त्यांच्या बंदुका आणायच्या, चोरायच्या ब्रिटिशाला. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किमान गुन्हेगार जमात काय की त्या काळात 1871 साली जो कायदा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आणला की मूल जन्माला आलं की चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतं, बॉर्न क्रिमिनल म्हणतात. आणि मग ह्याच्या वसाहती झाल्या आणि कायदा आला की या लोकांना तुम्ही कधी बायका लेकरासह पकडून जेलमध्ये घालू शकता. फारच काही आक्रोश झाला तर त्यांना मारू पण शकता. परवानगी होती इंग्रजाच्या काळात. मग आता इंग्रजांच्या विरोधात आम्ही लढलो, मोगलांच्या विरोधात आम्ही लढलो. मग आम्हाला पहिलं जस्टिस, आम्हाला न्याय पहिला आम्हाला मिळायला पाहिजे होता. अगदी खरंय. आणि इंग्रजाच्या नंतर आता स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला माणसं पुरायला जाळायला, ज्यांनी देशभक्तीची एवढी सेवा केली, एवढं काही आम्ही केलं, संसार केला नाही, संपत्ती संच करणं हा आम्ही गुन्हा मानलाय. संपत्ती आम्ही संच नाही करत, आम्ही फक्त खाण्यापुरतं जे असेल ती घेतो आणि गावाच्या बाहेर राहतो. एका ठिकाणी मुक्काम नाही करत, आम्ही अनेक ठिकाणी मुक्काम करतो. आणि मग या लोकांनी स्वातंत्र्यासाठी एवढ्या लढल्यानंतर आमची अपेक्षा होती, माझ्यासारख्या आता लेखकाची, की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे होता. परंतु झालं काय, जे ब्रिटिशाबरोबर, निजामाबरोबर आणि अन्य राजांच्या बरोबर जे सलगी करत होते, जे आपलं सुखवय वस्तू सांभाळत होते, अशी सर्व माणसांच्या हातामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा हातात गेली असं माझ्या सरकारला वाटतं. की या देशामध्ये राजे महाराजे आणि सरदार जे मोगलांच्या घोड्याचे केस खराळा मारत होते, अशी माणसं जी लाचारीनं जगत होते त्यांच्या हातात सत्ता गेली. आणि ज्या लोकांनी, फ्रीडम फायटरनी, आमच्यासारख्या हजारो लाखो लोकांनी ज्या स्वातंत्र्यासाठी झडलं, आज त्यांना गावाच्या कोसाबाहेर राहावं लागतं, गावात येणं मुश्किल आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्यामध्ये जी आज जी काही गडबड झाली आहे, मला वाटतंय आता आम्हाला वाटतं की ब्रिटिश चांगले होते पण ही काळे लोक त्याच्यापेक्षा वाईट आले. कारण आता विचारच होत नाही. आणि त्याला राजांना कधी आपल्या सैनिक किंवा आपले गावगाड्यातले लोक आपल्या बरोबरीला बसावं हे त्यांना कधी मान्य नाही. आणि अशाच लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळं इथला खालचा वर्ग, नाहिरे वर्ग हा खालीच राहिला आणि वरचा वर्ग कायमचा गेला. म्हणून जमीनदाऱ्या एकवटल्या, सर्व जमिनी एकत्र राहिल्या, घराणेशाही वाढली. प्रत्येकाला वाटतं की माझं पोरगा आमदार झाला पाहिजे, माझा पोरग खासदार झाला पाहिजे, नगरसेवक झाला पाहिजे, ह्याच्यासाठी मारामाऱ्या. म्हणजे जुने सुभेदार गेले, जुने राजे महाराजे गेले आणि आता नव्याने राजे महाराजे तयार होत आहेत असं म्हणणं यस आले. आणि आज परिस्थिती देशाची अशी आहे की आम्ही जे स्वातंत्र्यासाठी लढलो, भटक्या विमुक्ताचे लोक, गाव कसा बाहेर राहिलो, आम्ही बाहेरच राहिलो, अजूनही आमचा विचार होत नाही. म्हणून हे स्वातंत्र्यामध्ये आता एवढं महागडं झालं की 4 कोटी 5 कोटी 10 कोटी शिवाय इलेक्शन होत नाही.
मग आम्ही भटक्या विमुक्ताची लोक आम्ही कधी निवडून येणार आणि आमचा अधिकार आम्हाला कधी मिळणार? म्हणून राजे महाराजे म्हणजे गोरे गेले आणि काळे ढेकणं आले. म्हणजे हे डोंबकावळे आहेत, म्हणजे सर्वांचं खाणारे आणि लुटून नेणारे. ही बंद झालं पाहिजे. माझं म्हणणं, किती संपत्ती संचय करणार आहात? म्हणजे एवढी संपत्ती काय होलालंय, गरिबी अधिक वाढलेली आणि श्रीमंती अधिक वरी टोकाला चालली. बरं, ती श्रीमंती टोकालाच नुसती जात नाही, तर शोषणाचा एक नवा प्रवाह त्यांनी तयार केला की ही लोक धाकात असली पाहिजे, यांना भीती असली पाहिजे आणि हे आवाज न केले पाहिजे, असे गुट तयार झाले. आणि पूर्वी सैनिक सांभाळत होते, आता गुंड लोक सांभाळत आहेत, राजकीय लोक, की माझ्याकडे एवढी गुंड आहेत. मग ती तलवार गँग, मग पुन्हा आणखीन काही वेगळी गँग, पुन्हा कोयता गँग, हा पुन्हा अजून केक कापायचं तरी तलवारीनं कापतात. आणि काय मिशा ठेवणं, दाढी ठेवणं, लोकाला धाकात ठेवणं. आणि स्त्रियावरती मला सांगा, शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता ब्रिटिश काळात सुद्धा. आता शेतकरी रोज आत्महत्या करू लागले, रोज आमच्या आया बहिणीवर बलात्कार होऊ लागलेत. ही कुठून वाढलं पीक? कारण सत्ताधीश लोक जे आहेत हे मतलबी, स्वार्थी, स्वतःसाठी जगणारे राजे महाराजे, जहागीरदार, याच लोकांच्या हातात डोर गेली आणि सर्वसामान्य माणूस आज सत्तेच्या बाहेर पडला आणि त्याला आता नवीन रस्ता मिळत नाही. किमान आम्ही साहित्यिक लोक तरी किमान आज आमच्या लेखणीच्या माध्यमातून का असना आम्ही आमचं दुःख व्यक्त करत आहोत. आणि अशा व्यवस्थेचा निषेध करण्याचं काम, म्हणून साहित्यिकाला जात नसते, धर्म नसते, आणि सर्वांच्या हितासाठी, मानवतेसाठी लिहिणारे लोक आम्ही आहोत. आणि आम्ही बोललंही पाहिजे आणि लिहिलंही पाहिजे. हे साहित्यिकाची ड्युटी आहे असं मला वाटतं.